नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. द स काकडे लिखित कातळ या कादंबरीचा भाग दुसरा. संध्याकाळी व्यंकट घरी आला तेव्हा त्याच्या हातात वाण्याच्या दुकानातनं भरून आणलेली पिशवी होती. त्याचा पाय दारात पडताच कांता ताडकन उठली आणि तिने त्याच्या हातातली पिशवी घेतली. व्यंकटला चांगलाच घाम फुटला होता. नाही म्हटलं तरी तो 15-20 किलोंचा बोजा होता. त्याच्यासारख्या पैलवानी शरीराच्या पुरुषाला ते ओझं त्या मानानं काही नव्हतं, पण रस्त्यानं सगळे त्याच्याकडे संशयानं बघत होते. काही त्याला म्हणतही होते, काय मास्तर, काय चालवलंय? काय लग्नाचा बाजार चालवला काय? आता व्यंकट मास्तरनं काय चालवलंय ते लोकांना पिशवीतनं दिसतंय. मग वर आणखीन लग्नाचा बाजार चालवला का काय हे विचारायची काही गरज आहे का? पण नाही, दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय लोकांची खुजलीच जात नव्हती. त्यामुळे सरळ मनाच्या व्यंकट मास्तरच्या मनावर उगाचच दबाव पडला होता आणि त्यांनी त्याला घाम फुटला होता. कुंभाराची कांता व्यंकट मास्तरच्या घरी भावाचा हात मोडला म्हणून त्याला काही दिवसासाठी ठेवायला आली होती. आता तिचा भाऊ सर्जा तिथे काही दिवस राहणार म्हणजे त्याचे कपडे, पुस्तकं मास्तरांच्या इथे गाठोडं बांधून तिने आणलं तर लगेच भूमिका उठली. कांता मास्तरच्या घरात आपलं सगळं चंबू गाबाळा आटपून राहायला आली. एवढंच नाही तर मास्तरने आणि तिने लग्न न करताच तसंच राहायचा बेत केला आहे म्हणून सुद्धा कोणी भूमिका उठवून दिली होती. त्यामुळे ती दोघं एकमेकांकडे नुसती बघायला लागली. त्या दोघांचा मार्ग सरळ होता, पण लोकांचा लोकशाली 12 बोड्याची. धड गाढवावर बसू द्यायची नाहीत आणि पायीसुद्धा चालू द्यायची नाहीत. मास्तर खाटेवर बसला होता. त्यांनी सर्जाला जवळ बसवला. त्याच्या गळ्यात अडकवलेला हात त्यांनी बघितला. गळ्यातली कापडाची पट्टी त्यांनी बघितली. पट्टी जरा कमजोर होती. मास्तर तसाच उठला, शेजारी गेला. डोक्याला फेटा बांधणारा तांबोळी होता शेजारी. अरे चाचा. अरे बोलो, कोण आहे रे? अरे मी आहे व्यंकट मास्तर. हां बोलो की मास्टर. तो आतनं बाहेर येत म्हणाला, तुमच्याजवळ जुना पाना फेटा असेल का नाही? हाँ है ना, वो सर्जा का हाथ बांधने को अच्छा कपड़े का टुकड़ा लागत होता ना, मालूम है ना मेरे को मास्टर. ये ले मास्टर, ले जा फेटा. तांबोळ्याचा हातात पडलेला नवा कोरा फेटा बघून मास्तर चकित झाला. बाजारात त्या फेट्याची किंमत 15 रुपये तरी होती. असला नवा कोरा फेटा त्यांनी द्यावा म्हणजे जरा आश्चर्याचीच गोष्ट होती. अरे चाचा, जुना पाना द्यायचा होता ना फेटा. अरे मास्टर, ये ले जा फेटा, नया है तो क्या हो गया? सर्जा का हाथ तो जूना नहीं ना. अरे गरीब के लिए मैंने ये नया फेटा दिया, जा फिक्र मत कर. मास्तर भारावला. तांबोळ्याचा स्वभाव तसा उदारच होता. सगळ्या गावात तो दानधर्म करत होता. जातीनं तो मुसलमान नव्हता तरी तो त्या प्रकारची भाषा बोलायचा. तसं बोलायला कारण तो मुंबईचा. तिकडे तो बोंबील बंदरात कामाला होता. बोंबलाचं पडाव आलं की बोंबूल उतरून घेणाऱ्या हमाला तो सुद्धा असायचा. तो म्हातारा झाला, काम होईना, मग गावाला आला. गावात तो बोंबील विकायचा धंदा करायला लागला. आठवड्याच्या बाजारात त्याची चांगली विक्री व्हायची. 2 पैसे त्याला त्यात मिळत होते. त्याच्या बोलण्यावरनं लोक त्याला चाचा म्हणायला लागले. त्याचं त्याला काही उणं वाटलं नाही. त्यानंतर तो गावचाच चाचा झाला. तांबोळ्याची बायको मुंबईला असताना कोणाचा तरी हात धरून पळून गेल्यानं तो दुखावलेला होता. नंतर त्याने बाईचा मार्गच सोडून दिला होता. मोठी खतरनाक गोष्ट घडली होती त्याच्या जीवनात, पण त्यांनी कधी शब्दानं त्या गोष्टीचा उच्चार केला नाही. गावात कोणा गरीबाला त्याचं पोर जड झालं तर तो आपल्या घरी नाही, त्याला जवळ करी. चांगलं कळतं पोर झालं की तो त्या पोराच्या आईबापाकडे नेऊन पोचवी. अशी कितीतरी पोरं त्यानं सांभाळली, मोठी केली, ज्याची त्याला परत गेली. कालेकरवाडीचं असंच एक गोरं गोमटं पोर त्यानं वाढवलं होतं. चांगली त्याला 9वीपर्यंत शाळा शिकवली. पोरगं 9वी पास झाल्यावर त्याचा बाप न्यायला आला तर पोर जाईना. या मानलेल्या बापाचे पायच सोडेना. तांबोळ्याला सुद्धा त्याची माया जडलेली. तो लहान पोरागत ढसाढसा रडला. पोराला थोपटत म्हणाला, अरे छोकरा, जाओ अभी, मेरा ख्याल नहीं करना क्या? त्या पोरानं जाताना जरा जास्तच त्रास दिला. त्याची याद तांबोळ्याला रोज यायची. मग त्यांनी ठरवलं,
ही असली ही पंख न फुटलेली पिलं आणायची, त्यांना चारा भरवायचा, पुढे त्यांना पंख फुटले, पायात जोर आला की ती भुरकन उडून जाणार, मग जीवाला सोस पाडणार. त्यापेक्षा हा सोस नकोच. कोकिळेनं आपलं अंड कावळ्याच्या अंड्यात बेमालून घालावं, मग तिने उडून जावं, पुढे कावळ्याची ती फसवणूक त्याला सहनही होत नसेल. तसंच काहीतरी आपलं होतं आहे. त्यापेक्षा नकोच ते. मग तांबोळी एकटाच राहायला लागला. व्यंकट मास्तरनं त्याच्यासारखीच ती दुसऱ्याचं पोर आणण्याची गोष्ट केल्यावर तो जरा सुखावला होता. म्हणूनच सर्जाचा मोडलेला हात गळ्यात बांधण्यासाठी तांबोळ्यानं नवा कोरा फेटा दिला. जुना फेटा देण्याचा करंटेपणा त्याच्या स्वभावात नव्हता. मास्तरनं त्या नव्या फेट्याची लांबी आपल्या हातानं मोजली. बराच लांब फेटा होता तो. त्या फेट्याचा हातभर तुकडा त्याने वेळेने कापला. पहिला त्याच्या गळ्यात हात बांधण्यासाठी असलेला जुनाट कपडा त्यांनी काढला. फेट्याचा तुकडा गळ्यात बांधून त्यांनी त्याचा हात अधांतरी त्यात ठेवला. तो कपडा बराचसा पसरट असल्यामुळे लोंबत्या मोडक्या हाताला आराम मिळणार होता. कांता त्या तिघांसाठी भाकरी कालवण करून तयार होती. सर्जाचा हात फेट्यात बांधून झाल्यावरती म्हणाली, मास्तर निघते मी. आता कोणी ग? माया घरला. अगं तो घर तरी कुठं लांब आहे, गावातच आहे की. वय लांब नाही म्हणूनच जाते म्हणते. तांबोळ्यानं तिचं बोलणं ऐकलं आणि तो म्हणाला, अरे क्यों जाती हो? सर्जा को कौन देखेगा? मास्तर है ना, वो बात सच है, लेकिन रात को उसको कुछ चाय पानी लगेगा तो. हां, ती गोष्ट खरी होती. सर्जाचा हात असा मोडलेला, त्याला सुखानं अशी थोडी झोप लागणार होती. रात्रीचा तो उठणारच होता, विव्हाळणार होता, रडणार होता. मग त्याला समजावणं, थोपटवणं, त्याला झोपी लावणं आलंच की. मास्तर मी एक गोष्ट करू का? काय करते? मी सर्जाला माझ्या घरला नेते, सकाळच्याला पुन्हा तुमच्या घरात आणून टाकते. व्यंकट मास्तरनं कांताकडं बघितलं. कांताच्या मनाचा हेतू त्याला कळला. कांता म्हणजे तू माझ्या घरात राहायला घाबरती वय? घाबरायचा सवाल नाही मास्तर. मग मायाव तुझा विश्वास नाही म्हण की. विश्वास? वय, तू हा मायाव विश्वास नाही म्हणून तू रातची हिथं राहायला तयार नाही. मी हिथं का राहायला तयार नाही ते नाही पुसत तुम्ही? अगं कांता, त्याच्यात काय पुसायचे? जगाला घाबरून आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं काय? जगाला कोण भेग घालते? तांबोळ्यानं ते ऐकलं. त्याला व्यंकट मास्तरचा अभिमान वाटला. त्याचा हात आपल्या हातात घेत तो म्हणला, वर वा भादर, इसे बोलते जिगरबाज. चाच्या, तुम्ही पुरुष, तुम्हाला नाही कळायचं बाया माणसांच्या मनातलं, त्यांची भीती. अरे कांता, तू ऐसा करना. सांगा चाच्या, तुम्ही सांगा. देख, तू या मास्टर जी के घर में रहना, मास्टर और मैं मेरे घर में सोएंगे. हाँ, तो क्या सवाल आता है लोगों का? मैं बोल देंगे ना, हम दोनों मेरे घर में सोए थे, सर्जा और कांता मास्टर जी के घर में सोए थे. चाचा बोलायला ठीक आहे, पण लोकांचं नको ते बोलणारं तोंड गप कोण करणार? बोला बरं. चाचा खरं आहे कांताचं, तिला तिच्या घरला झोपायला जाऊ द्या. और सर्जा तो ठेवतो माय संगती, त्याला काय लागन ते मी बघन. नाहीतरी तो आता मा पेशंटच आहे. कसं? चाच्यानं मुंडी हलवली. कांता मग एकटी जायला तयार झाली. चाच्या, तू पोचवायला जा कांताला. व्यंकट काळजीनं म्हणाला, नाही काय गरज नाही. कांताने मग आटोपलं. जेवण खाण भांडी गुंडी आटोपवून ती तिच्या घरी जायला तयार झाली. सकाळची येईन म्या. वय सकाळीची ये. चांगला दिस कासरा बरोबर आला की ये, सर्जेची फिकर करू नको. तुम्ही असल्यावर म्या कशा पाय फिकर करू? तुम्ही चांगलं डॉक्टर आहे की. सर्जाचा घोर आता मला नाही, तुम्हाला आहे. बरं, माझ्या कामाचं काय केलं? आमदार जानरावाचा मुकादम भेटला होता मला. उद्यापासून कांताला टमाट्याच्या फडाव पाठव म्हणला. त्याच्याकडं मज बाय आहेत कामाला. बरं झालं, देव पावला म्हणायचा. आता झेडपीवाल्या जानरावाच्या मोसंबी बागेत जाईल ना गं. त्याच्याकडं काय मजुरी राहिली असन ह्या आठवड्याची? अगं बाया, ते विसरलेच की मी या सर्जाच्या गडबडीत. तर मग हा आठवडा पूर्ण कर, मग आमदाराच्या शेतावर जा. त्याच्या मुकादमाला मी सांगून ठेवलं तसं. वय, पुढच्या आठवड्यापासून त्यांच्याकडे जाईन. बरं, तर तू जा आता तुझ्या घराला. ती गेली. त्यामुळे सर्जा थोडासा नाराज झाला. आपल्या बहिणीनं रोजच्याप्रमाणे आपल्याजवळ झोपावं असं त्याला वाटत होतं, पण जगाचा बाकीचा व्यवहार त्या लहान जीवाला कुठे माहिती होता.
तांबोळीही मग आपल्या घरात झोपायला गेला. रात्री काही मदत लागली तर हाक मार हे सांगायला विसरला नाही. सर्जाला खाटेवर उजव्या बाजूला झोपायला सांगून व्यंकटनं आपलं अंथरूण खाली घातलं. आपले मास्तर खाली भुईवर झोपतायत आणि आपण खाटेवर हे बघून सर्जाला कसं तरी झालं. आपण खाली झोपावं असं त्याला वाटणं साहजिक होतं, पण मास्तर आपलं ऐकणार नाही हे जाणून तो गप्प झाला. पाण्याचा तांब्या उशाला घेऊन मास्तरांनी अंथरुणावर अंग टाकलं. खुंटीचा कंदील त्यांनी वात बारीक करून ठेवला होता. सर्जाला झोपायला सांगून मास्तरने डोळे मिटले. झोपेबाबत मास्तर फार लकी होते. डोकं खाली उशीवर पडलं की मास्तरला झोप लागे. आत्ताही तसंच झालं. मास्तर झोपला, चांगला ढाराढूर झोपला. सगळं गाव झोपलं होतं. मधनं गावची कुत्री केकाटायची, वटवागळं फडफडायची, तसं बाकी शांत होतं. गावातनं वारा सुटायला लागला होता. त्यानं झाडांची पानं सळसळायला लागली. सकाळशिवाय मास्तरला जाग येत नसे, पण का कोण जाणे त्याला दचकल्यासारखं झालं. अंगाला उगाचच काटा उठला. मास्तर तडफडून उठला. मग त्याला जाणवलं की आपल्याला स्वप्न पडत होतं आणि ते स्वप्न भयानक होतं. मास्तरचा गळा कोणीतरी पकडला होता. त्याच्या नाकातोंडावर कोणीतरी ठोसे मारत होता. तो जागा झाला तेव्हा जाणवलं कधी न पडणारं स्वप्न त्याला पडलेलं आहे. उशाचा तांब्या मास्तरनं उचलला, तो तोंडाला लावला. तोंडात पाणी घेऊन त्याचा गुळणा करून बाजूच्या कोपऱ्यात त्यानं पाण्याची पिचकारी टाकली. घोटभर पाणी प्यावं म्हणून त्यांनी पुन्हा तांब्या तोंडाला लावला. पाण्याचा घोट घशाखाली लोटला. मग पुन्हा त्यांनी डोळे मिटले. जरा कुठे डुलका लागला नाही, तोच दारावर थाप पडायला लागली. मास्तरला पहिल्यांदा काही ऐकू आलं नाही, पण नंतर त्याची झोप मोडलीच. डोळे चोळत मास्तर उठला. दाराची खीळ त्यांनी काढली. दार उघडलं तर समोर कांता. कांताला बघताच मास्तर हाबकला. त्याची झोपच उडाली. मास्तर मास्तर मला आत घ्या पडदिशी. तिचा आवाज भित्रा होता. मास्तरनं तिला आत घेतलं. पुन्हा तसल्याच आवाजात तिने दार बंद करायला लावलं. त्याला दार बंद करणं जरा अवघड वाटलं. एक जवान पोर रातची आपल्या घरात येते, दार बंद करायला लावते. काय उद्देश आहे तिचा? मास्तर घाबरू नका, सर्जा हाय घरात तुमच्या, कोण संशय घेणार नाही. अगं पण लोक शक घेतील म्हणून तूच तुझ्या घराला गेलती ना. वय ते खरं आहे. वाटलं होतं तुमच्या घरात रातची राहिले तर लोक काय बाय म्हणतील, पण लोक माझ्या घरात तरी कुठं नीट राहू देतात मला, म्हणून तर आले पळत. म्हणजे व्यंकटच्या कपाळाची शीरच उडाली. मला सांगावा आला. सांगावा? एवढ्या रातचा? कुणाचा सांगावा आला? काय सांगू तुम्हाला? त्या झेडपीवाल्या जानरावाचा तर नाही? वय त्याचाच. काय सांगावा आला? हेच, आज कामाव का नाही आली ह्याचा जबाब द्यायला ये. मग सांगितलं नाही का तू भावाचा हात मोडला म्हणून? सांगितलं, पण मी आमदारांच्या टमाटाच्या फड्यात कामाला जाणार आहे ही बातमी त्याला कळली. त्यामुळं ते भडकलेत. 5 रुपयापेक्षा 7 रुपये मजुरी दिली तर 2 रुपये ज्यादा या हिशोबानं त्यांनी 3 वर्षाचा हिसाब मागितला आहे. अरे बापरे, म्हणजे त्याचा हिसाब लय महागात पाडणार की? होय. मग आता काय ठरवलं तू? तुम्ही सांगा ना तसं. सांगायचं त्याला. म्हणून म्या काय 7 रुपये मजुरी मागितली नव्हती, तुम्हीच ती दिलती. 7 रुपये मजुरी दिली, ते काय फुकट नाही दिली म्हणावं. त्याप्रमाणे मी मजुरी केलेली आहे म्हणावं. समजा सांगून बघितलं तर म्हणला ते 2 रुपये तुझ्या जवानीसाठी दिलं. म्हणजे त्या झेडपीवाल्याला काय म्हणायचं आहे? मास्तर तुम्ही समजून घ्या. 2 रुपये रोज जादाप्रमाणे 3 वर्षाचा हिशोब तो माझी जवानी घेऊन मिटवून टाकणार आहे. हे ऐकलं आणि व्यंकट मास्तरचं डोकंच आऊट झालं. साला तो झेडपीवाला जानराव एवढा हलकटपणा करतो? काय म्हणावं त्याच्या वासनेला? खुशाल कांताच्या शरीराची मागणी काय मोगलाई एक काय? मास्तर आता माझं काय होईल व? नाही तू घाबरू नका, मी आहे तुझ्या पाठीशी. पण झेडपीवाल्याचा मुकादम त्यानं तर अर्जंट सांगावा आणलाय तयारीनं राहा. झेडपीवाले जानराव जीप घेऊन येतात, त्यांच्या संगती जायचं. कुठं जायचं त्याचा पत्त्या नाही. बहुतेक त्यांच्या रानातल्या वस्ती, तिथंच त्यांचं धंदे चालतात. व्यंकटनं दात ओठ खाल्ले. त्याच्या हाताच्या मुठी वळल्या.
झेडपीवाल्याची ही दादागिरी, सरळ धमकी. कांते तयार राहा, त्याच्या बापाचा फुकटचा माल आहे काय? अहो तो रेडा हेतं आला तर त्याचं काय? त्याला काय माहिती आहे तो हेतं आली? डूक धरलेल्या सापाला समध्या वाटा माहिती असतात मास्तर. मग येऊ दे त्याला हेतं, त्याचा मुडदाच पाडतो म्या. मास्तर त्याच्याकडे लय बळ आहे, तुम्ही एकलंच आहे. पोलीस पार्टी आहे की गावात? म्या त्यांना सांगून येतो. नाही नका. पोलीस पार्टी बी त्याचीच. फौजदार जमादार झेडपीवाल्याच्या रानातल्या वस्तीत कधी कधी बाटल्या प्याया आणि बकरं खायला असतात. असू दे, त्यांनी पारसलं नाही तर उद्याच्याला सकाळी संगमनेर पोलीस ठाण्याला हजेरी होईल. तेवढ्यात जीप आली, मास्तरच्या घरापुढे थांबली. घरारत फिरणारा तिचा उजेड स्थिर झाला आणि मग विजला. कांताला मास्तरनं कॉटच्या खाली लोटलं. तिच्याकडे त्यांनी भलं थोरलं पोतं फेकलं. गारोड्याच्या मुंगसानं पोतडीत लपावं तशी त्या पोत्यात ती गेली. पोत्याचं तोंड व्यंकटनं बांधून टाकलं. दारावर थाप पडायच्या आत व्यंकटनं दार खोललं. वर अजून हातात कंदीलही घेतला. जीपच्या आवाजानं तांबोळी आला. झेडपीवाल्या जानरावला हात जोडत व्यंकट बोलला, अरे बोला की चेअरमन, एवढ्या रातचं काम काय काढलं माझ्याकडं? व्यंकटचा थंड आवाज, त्यात काहीच राम नव्हता. आपण त्या गावचेच नाही हेच तो दाखवत राहिला. तुमच्या घरात सरजी आहे म्हणे. वय, त्याचा हात मोडला म्हणून मी तो हात बांधला. गरीब पोर, त्याची अवस्था म्याच बघीन म्हणून माझ्याकडे घेऊन आलो त्याला. हां लीडर साहेब, हे बात सच आहे बिलकुल. आणि मग त्याची बहीण कुठे आहे? कोण? कांता? वय, कांता असेल की तिच्या घरात. मास्तर खोटं बोलू नका. पाहिजे तर माझ्या घराचा झाडा घ्या, सापडली तर घेऊन जा. काय सांगतो? मास्तर एवढं खुल्लं बोलल्यावर झेडपीवाले जानराव एकदम सर्द झाले. झेडपीवाले जानराव एकटेच जीप घेऊन आले होते. सोबत ड्रायव्हरही नव्हता. रातच्या कामगिरीवर त्यांना ड्रायव्हरची अडचण व्हायची. मुकादम तेवढा कोतवालीसाठी चालायचा. त्यानं कोतवाली केली की तो सुद्धा बाजूला, मग त्याची गरज लागत नसे. कांताला मुकादमानं सांगावा दिल्यावर तो बाजूला झाला होता. पुढचं काम हे झेडपीवाले जानराव स्वतः पुरं पाडत. अय बोंबिलवाले, झेडपीवाल्या जानरावनं तांबोळीला म्हटलं. बोलो ना लीडर. या घरात कांती आले नाही ना? वो आई थी लेकिन उसके घर चली गई. मास्तर बोंबिलवाला काय सांगतोय? नाही ते खरंच आहे की. सर्जाला बघितला, निघून गेली ती. त्याला जेवण खान देऊन गेली ती. ती तुमच्या इथं किती वाजेपर्यंत होती की 8 वाजेपर्यंत. मग गेली तिच्या घराला. अरे पर आत्ता ती तिच्या घरात नाही ना. घरात नाही म्हणतोय? व्यंकट उगाचच हळहळला. झेडपीवाले जानराव घरात आले. त्यांनी घर निहाळलं. सर्जा खाटेवर शांतपणे झोपला होता. त्या खाटेखाली पोत्याचं तोंड बांधून पडलेली कांता मात्र घामाघूम झाली होती. तिने श्वासासाठी नाकापुढे पोतं थोडंसं कुरतडलं. तेवढ्याच्या जागेतनं तिला श्वास तरी घेता येत होता. पण अंगातनं घामाच्या धारा चालल्या होत्या. झेडपीवाल्या जानरावचा आवाज तिला ऐकू येत होता. मास्तर, कांता तू लपवली तर नाही ना? म्या कशा पाहिलं पू चेअरमन? अरे तरुण पोर आहे, जवानीत आली. सर्जाला घरात ठेवायचं तुमचं दुसरं कारण तरी काय? सर्जाला जवळ करून तुम्ही तिच्याशी खेळ मांडला असन. अहो चेअरमन, मी शिक्षक आहे, पवित्र पेशाचा माणूस म्या. त्यावर झेडपीवाले जानराव फक्कन हसले. पवित्र पेशातले मास्तर जवान पोरीशी खेळतात असले रिपोर्ट त्यांच्या शिक्षण कमिटीकडे कितीतरी आले होते. एक मास्तर प्रत्येक शनिवार रविवारला शाळेच्या इमारतीतच तमाशाच्या बायकांच्या लावण्या ऐकतोय असा सुद्धा रिपोर्ट होता. एका बहादर शिक्षकानं तर कोल्हाटणीशी रांगढंग केल्याची तक्रार होती. शिक्षकांची असली कीर्ती जानरावांच्याकडे जमा होती. त्यात तो व्यंकटला चांगला आदर्शवादी शिक्षक कसा समजणार होता? पवित्र शिक्षकी पेशाचा माणूस कसा समजणार होता? मास्तर, तुम्ही काय बी म्हणा, त्या कांतीनं आम्हाला पागल केलंय, पागल. आम्ही तिला शेताव कामाला ठेवलं. चांगले 2 रुपये जादा देऊन कामावर ठेवलं. आमचं शेत तिने सोडून जावं नाही म्हणून तिला ठेवलं. पण आज ती शेताव दिसले नाही आमच्या. सर्जाचा हात मोडलाय म्हण. तेव्हा जरा हा बकलो. म्हणलं आता कशाला येते महिना 15 रोज कामावं.
सांगावा बी आला ते आमच्याकडं कामावर येणार नाही, पण त्या आमदाराच्या शेतावर कामाला जाणार म्हणे. आमचा 7 रुपये रोज तिला आमदाराच्या 5 रुपयापेक्षा जास्त वाटला काय? हे बघा चेअरमन, त्यातलं मला काय बी माहीत नाही, पण याच्या मुळाशी तुम्हीचे अशी बोलावाय मास्तर. म्या मला काय त्याच्यात इंटरेस्ट? तुमचं मन आहे का कांताव? काय मग काय तर, चांगली देखणी तरणीबाण पोरे, गरीब आहे, लगीन करायचा विचार बी आला असेल तुमच्या मनात. लगीन कांताशी? का चमकला का मास्तर? चमकला का? तुम्हाला लग्नाला कांता योग्यच आहे की. तुमची बी उमर काही जादा नाही, असेल 23-24ची, तिची उमर असेल 20-21ची. म्हणजे तुमचा नवरा बायकोचा जोडा भन्नाड दिसन, समद्यांना आवडेल की हे लग्न. चेअरमन, ते जातीनं कुंभारीने, म्या धनगर आहे, कसं जमायचे? मास्तर, बामणाला आणि मराठ्याला रखेली म्हणून ठेवायला मागणी आवडत्यात, चांबारणी चालत्यात, मग त्या लग्नाला का चालू नाही? तुमचं समजा मन असेल कांताव तर लगीन करून काय पाप होणार आहे काय? नाही तसं काय नाही म्हणा, शेवटी काय बाई आणि बापी आहे हीच खरी जात. जात धर्माला काय विचारायचे त्याच्यात? राजकारण खेळणारे जानराव व्यंकटला फसवायला बघत होते. कांता तशी दिसायला काय वाईट आहे का? नाही, तिला वाईट कोण म्हणालो? आता बघा, गोरा पांढरंग, तब्येत बी सणसणीत, चोळी शिवणारा बाबूशा सांगत होता आम्हाला. कांतानं नवीन चोळी शिवली, अंगात घातली तर चोळी अंगात बसाना. बटणं लावताना 2-3 बटणं बी तुटली म्हणा. बाबूशानं ती बटणं तशीच तिच्या छातीवर शिवून दिली. काय नशीब म्हणायचं बाबूशाचं. हा, पोत्यातली कांता ते ऐकत होती. तिनं ते ऐकलेलं खरं होतं. तिच्या चोळीची बटणं खरंच तुटली होती. काही केल्या बटणं बसेनात. चोळी काढून बाबूशाच्या हातात द्यायचं तर वेळ जाणार होता. त्या चोळी काढा, पुन्हा घाला, कशाला ती भानगड? मग तिनेच बाबूशाला छातीवरची तुटलेली बटणं लावायला सांगितली. ती कामगिरी बाबूशाला फार आवडली. त्यानं बटणं लावायला सुद्धा खूप वेळ घेतला. जातीचा शिंपी तो. कांता बघत होती. बटणं लावताना त्याचा हात लागत असेल म्हणून ती गप्प बसली होती. पण झेडपीवाल्या जानरावाचं आत्ताचं हे बोलणं, आत्ताशी तिची ट्यूब पेटली. बाबूशा शिंप्याचा चेहरा तिच्या डोळ्यांपुढे आला. मास्तर, कांताला आम्ही आमच्या शेतावर ठेवली त्याचं कारण तुम्हाला समजलं जे. तिला आम्ही आमच्याकडेच ठेवणार आहोत. तिच्यासाठी आमचा ड्रायव्हर पागल झाला आहे, जातीचा कुंभार बी आहे. त्याला बायको म्हणून कांता कशी मास्तर? हा, चांगली आहे की. तर मग मास्तर, तुम्ही कांताला सांगायचं. काय सांगू? झेडपीवाल्या जानरावच्या जीप ड्रायव्हरशी लगीन कर, जन्माची सुखी होशील म्हणावं. सांगन की. अहो, तिचं चांगलं होत असेल तर सांगायलाच पाहिजे. आत्ता ती कोणीकडे गेली, कोणा दखल? नाही, मला ते काय बी सांगता नाही यायचं चेअरमन. जाऊन जा ती कुठं. आता आम्ही तिच्या घरातच रातचं ठाण मांडून बसणार. तिच्या घरात? तिला चांगलं भेटायचं आहे रातचं. समधी जादाची मजुरी वसूल करायची. खरं आहे तुमचं. जावा तुम्ही तिच्या घरात बसा सकाळपर्यंत. भेटली ना, समधी मजुरी वसूल करा. झेडपीवाल्या जानरावांना आपल्या घरातनं कटवण्यासाठी व्यंकट बोलला. झेडपीवाले जानराव व्यंकटच्या घरातनं बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पुन्हा सगळं घर नजरेनं विंचरलं. ह्या घरात ती कांता लपून तर बसली नाही आहे ना, पण ती दिसतच नव्हती, तर मग बघणार काय? जीप हल्ली तेव्हा व्यंकटनं श्वास सोडला. तो धावत आपल्या घरात आला. त्यांनी पोत्याचं तोंड सोडलं. कांताला त्यांनी जवळजवळ पोत्यातनं ओढूनच काढलं. ती पोत्यात पार गुदमरून गेली होती आणि घामानं चिंब झाली होती. जणू काय नुकतीच नदीवरनं आंघोळ करून आली होती. मास्तर, तिने मास्तरला मिठीच घातली. काय झालं कांता? मास्तर, तुम्ही वाचवलं मला. खाटाखाली लपवलं नसतं तर आज वाचले नसते, आबरू लुटली गेली असती माई. अगं पर मला सोड की. म्या नाही सोडणार मास्तर. तुम्ही वाचवलं ह्या शरीराला, त्याचं काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा मास्तर. कांता? वय मास्तर, आता झेडपीवाला जानराव ह्या शरीराला काय सोडणार नाही, तेव्हा त्याचं रक्षण करा.
खरे पुरुष असाल, मर्द असाल तर हे काम करा. व्यंकटच्या पुरुषार्थाला केलेलं ते आव्हान त्याच्या मनात द्वेष चढला. त्याच्या शरीरात पायापासून मस्तकापर्यंत वीज सळसळली. ही तरुण देखडी मांड आपल्याला वेलीसारखी लटकतीये, आपला आसरा मागतीये आणि आपण तिला आसरा दिला नाही तर ती उन्मळून पडेल. वाऱ्या वादळासारखी ती बेवारशागत अशीच फरफटत जाईल. मास्तर, तो दैत मला डायव्हरशी लगीन करायला लावल, रखेली मातूर सावताची करून ठेवल. कुकू एकाचं शरीर दुसऱ्याला असलं पापी खेळ मला करायला लागल. नगत असलं मास्तर मला ज्याचं कुकू लागल त्याच्याशी इमान राहायचंय. आणि मास्तर तुम्हाला हे इमान देणार मी. कांता, मास्तरनंही तिला घट्ट मिठी मारली. कांता गोरी गोमटी, चांदागत चेहरा. मास्तरला ती खूप आवडली होती, पण तिचं मत कळलेलं नव्हतं. स्वतःहून स्वतःचं मत असं एकदम कसं सांगायचं. आता तिने तिचं मत सांगितलं होतं, आता स्वतःचं मत लपवून कसं ठेवायचं. मास्तर तुमच्या बगर मला कोणच नाही हो. अगं कांता, मी तुझाच आहे. तुझ्या बिगर मला तरी कोण आहे सांग. 2 जीव एक वायसाठी जन्माला आलं म्हण की कांता. वय मास्तर. दोघेही एकमेकांच्या मिठीत होते. दार बंद होतं. वाऱ्याची झुळूक आली. मास्तर. सर्जा झोपेत बरळला. त्यानं काहीशी हालचाल केली. जागसूद असलेली कांता भानावर आली. तिने मास्तरला घातलेली कवळी सोडली. मास्तरचे हात मागे झाले. दोघे जरा एकमेकांपासून बाजूला हटले. कांता, आपल्या हातनं आता नको ते होणार होतं. वय मला बी भान राहिलं नव्हतं, पण सर्जानं वाचवलं बघा. व्यंकट मास्तरला सर्जाचा आत्ता अभिमान वाटला. मास्तर, आपण आता रातचं तुमच्या गावाला जाऊ. सोबतीला सर्जाला बी नेऊ. हा, तेच करायला लागणार आता. तू राहा माझ्या रानात झोपडी बी आहे. तिथंच तू आणि सर्जा दोघे बी राहा. तुमचं गाव? महागाव आंबेगाव. आंबे दुमाला म्हणा. तर आपल्याला आंबे दुमाल्याला जायचं आहे. मी तयार आहे तिकडं जायला. सर्जान मी राहील तिथं. चला मास्तर, उठा, लगेच उठा. अगं एवढ्या रातचं? वय माझ्या घरात म्या नाही म्हणून झेडपेवाला जानराव ग बसायचा नाही. तो रातभर गल्ली बोळ चाच पडत बसन. रातच्याला तो पुन्हा धिंगाणा घालन. लय राखीस आहे तो माझ्या पाळतीव होता, पण मी हाती लागत नव्हते. पण आता तो पिसाळलाय. ग बसणार नाही तो. डूग धरलेल्या किडकागत तो मागावर राहील माया. काय करावं व्यंकटला सुचेना. कांताबरोबर लग्न नाही, काही नाही, आणि तिला गावातनं रात्रीतनं न्यायचं. ते डोंगरदऱ्यातल्या आंबीदुमाला गावाला. तिथे त्याचं झोपड्याचं घर होतं. त्या झोपड्यात कांताला आणि सर्जाला ठेवायचं. बिन लग्नाची तरणी पोर आणली म्हणून गावात खळबळ माजणार हे नक्की. त्यांनी कांताला तसं सांगितलं. काय करायचं म्हणून त्यांनी तिलाच विचारलं. मास्तर, तुमच्या नावाचं कुकू आणि मंगळसूत्र बांधून जाते मी आंबेत. तुमची बायको म्हणून सांगते, मग काय खळबळ माजणार नाही. व्यंकटनं लगेच तांबोळी गाठला. त्यांनी लगेच घरातले 500 रुपये कांताच्या हातात दिले. त्यांनीच एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात दिला. बाजूच्या गणेश मंदिरात त्यांनी शपथा घेतल्या. तांबोळीनं लग्न झाल्याचं त्या दोघांना सांगितलं. सगळं काही अचानक घडून आलं. तांबोळी बोंबलाचा व्यापार करत असे. नागा पवारची बैलगाडी तो नेहमी बोंबलाची बोचकी वाहण्यासाठी भाड्यानं घे. तीच गाडी त्यांनी मग नागा पवारला बाहेर काढायला लावली. गाडीत कोण जाणार, कुठे जाणार त्यांनी काही सांगितलं नाही. मध्यरात्रीला पुणे नाशिक रोडला नागा पवारची गाडी लागली. तेव्हा गाडीतनं बोंबिलवाला तांबोळी खाली उतरला. नागाला म्हणाला, ये लोगों को आंबी दुमाला में पहुंचाना, पुरी 100 की नोट ले ले हाथ में. नागा पवारच्या हातात 100 रुपयाच्या भाड्याची नोट पडताच तो हवेतच तरंगला, पण लगेच खाली आदळला. 100 रुपयाचं एवढं मोठं भाडं म्हणजे काम नक्की जोखमीचं असणार, जीवावरचं असणार. त्यांनी आपल्या तक्क्याच्या गाडीतल्या साठ्यात मागे वळून बघितलं. एक पोरगा मोडलेला हात बांधलेल्या अवस्थेत फडक्यात हात अडकवून होता. व्यंकट मास्तर ओळखू येतच नव्हता. व्यंकटनं तोंडाला जरा काळं फासलं होतं. चेहरा ओळखू न येण्याजोगा त्याने केला होता.
त्यात अंगाभोवती घोंगडी पांघरलेली होती. कांतानंही तसंच केलं होतं. तिने आपल्या नाकापर्यंत डोईचा पदर ओढला होता. त्यात अंगभर चादर होती. गाडी मार्गाला लागली तेव्हा गार हवा सुटली. घारगाव ते आंबीदुमाला मार्ग तसा काही फारसा लांबचा नव्हता, पण रात्रीची वेळ आणि सगळा रस्ता भयानं डोंगरातनं. नागा पवार तसा धाडसी गाडीवान. तो बाजारची भाड्याची कामं करायचा. त्याच्या गाडीच्या तट्ट्याला विधभर लांबीच्या फाळाची धारदार कुऱ्हाड नेहमी ठोकलेली. प्रसंग आला की तो गाडी बाहेर उडी घे. त्याच्या हातातली कुऱ्हाड मग बिजलीसारखी तळपत राही. 4-5 जणांचं चोर दरोडेखोरांचं टोळकं अंगावर आलं तरी मग तो मागे हटत नसे. त्याची सरळ दे दणादण सुरू व्हायची. 1-2 तरी हमखास मुंडी छाटून खाली पडत असत. मग सावकाशपणे तो आपल्या मार्गाला लागे. नागा पवार हा आडदांड गाडीवान. तो वाऱ्या वादळात संकटात नेहमीच असा ताठ. बोंबिलवाला तांबोळी तर त्याचा अन्नदाता. तांबोळ्याकडे कितीही पैशासाठी हास पसरा, त्याची कधी ना नाही. अशा माणसाचं हे काम नागा पवारनं आनंदानं अंगावर घेतलेलं होतं. घारगाव कितीतरी मागे पडलं होतं. रस्त्याच्या दुतर्फा असलेली नांदुरकीची मोठी डेरेदार झाडं खोडावरचा सरकारी चुन्याचा पांढरा पट्टा घेऊन चमकत होती. मध्येच एखादी मोटारगाडी गेली की तिच्या उजेडात तो पट्टा आणखीन पांढरा शुभ्र दिसत असे. गाडी उतरायला लागली की बैलाचा कासरा अडून गाडी आवरावी लागे. गाडी चढायला लागली की कासरा मोकळा सोडून त्यांच्या शेपटाखाली हात आणि पोटाखाली पायाचा पंजा लावावा लागे. त्या इशारानं बैल चालत होती. बैलही घोड्यासारखी होती. त्यांच्या पायात वीज होती, बिजली होती. वाऱ्याशी झटतच ती धावत होती. गाडी एका लवणात आली आणि बैल बिचकली. नांदुरकी मागं घोंगडीची खोळ पांघरलेलं झटकन पुढं आलं. बॅटरीचा प्रकाश गाडीवर टाकला गेला. नागा पवारनं धोका ओळखला. त्यांनी गाडीच्या तट्ट्याला खोचलेली कुऱ्हाड खस्सदिशी उपसली. बैल त्याने लगेच दाटावली. लवण ओलांडून गाडी पुढे वर चढायला लागली तर रस्त्यात आडवी जीप घातलेली. नाग्या! नागा पवारला पुकारलं गेलं. नागा पवार क्षणभर गांगरला. जीप रस्त्यात आडवी घातलेली आणि त्याला गाडी न्यायला त्यामुळे अडखळल्यासारखं होत होतं. तरी त्याने डाव्या अंगाच्या बैलाचा कासरा ओढून उजव्या अंगाचा बैल इशाऱ्यासाठी सैल सोडला. जीप ओलांडून त्याला पुढे मार्गाला लागायचं होतं. उजव्या अंगाचा बैल डाव्या बाजूला जाऊन पुढे उसळी घेणार तर त्याची वेसणच धरली गेली. खसाखस ती जाग्यावर फिरवली. डाव्या अंगाला दुसऱ्या माणसाचं डोकं दिसलं. त्यानं त्या अंगाचा बैल धरला. त्याचीसुद्धा वेसण खसाखस जागीच फिरली. दोन्ही बैलांच्या नाकातनं चरबट वेसणीच्या घासण्यानं रक्ताचा लोळ उठला. नागा पवारनं हातातला चाबूक दोन्ही बैलांच्या पाठीवर ओढवला. बैलांनी धोका ओळखला. खांद्यावरती जू होतं तरी त्यांनी मुसंडी मारली. वेसणीला धरणारे तसेच बैलांच्या फरफटीबरोबर ओढले गेले. त्यात नागा पवारच्या चाबकाचे फटकारे त्या दोघांवर बसले. वेसणी धरणारे चांबडीच्या वादीचे फटके खाऊन खाली कोसळले. त्यांच्या अंगावरनं गाडीची चाकं गेली. त्यात एकाची मांडी खाडदिशी मोडली. अंधारात तो गळ्यावर सुरी पडलेल्या बोकडागत मरणाचं ओरडला. नागा पवारनं मग मागे बघितलंच नाही. चापकाचे फटके तो बैलांना देत राहिला. बैल फक्त दौडत राहिली. अंगावर घोंगडी पांघरून बसलेला व्यंकट त्या प्रकारानं हाबकला. कांतात चिपकली. तिने आपल्या चादरीत सर्जाला घेतलं. प्रसंग बाका दिसत होता. आपल्या गाडीत घोंगडी पांघरून बसलेला बाप्या दरोडेखोरांपैकी तर नाही ना. नागाला संशय आला, पण नंतर त्याने तो विचार केला नाही. त्याचा तांबोळ्यावर विश्वास होता. त्याच्या नात्यातला माणूस आपण आंबीदुमाल्याला नेतोय, सोबत त्याची बायको आणि त्या माणसाचा पोरगा नेतोय, एवढंच त्याला माहिती होतं. बाकीची चौकशी त्याला नकोच होती. त्याला त्याची गरज नव्हती. आणि 100 रुपये आगाऊ त्याच्या हातात पडलेले होते. मागनं जीपचा प्रकाश झोत गरागरा फिरत वेगानं यायला लागला. तेव्हा मात्र नागा पवार थोडासा बावचळला. आपण फक्त गाडीवान. आपल्याजवळ दरोडेखोरांना मिळून काय मिळणार? फक्त 100 रुपये. पण 100 रुपये म्हणजे दरोडेखोरांना नुसता कात.
त्यांचं त्या वाचून काही अडलेलं नाही. ही दरोडेखोरी पैशाची वाटत नाही, गाडीत बसलेल्या बाईसाठी तर नाही. बहुतेक तसलंच काहीतरी असावं. गाडीवान गाडी थांबव, व्यंकट दणकट आवाजात बोलला. नाही जमायचं. गाडीवान बैलांना बोकाळवत बोलला. अरे जीप पाठलाग करते आपला, करू द्या की पाठलाग, जेवढं पळता येईल तेवढं पळू. अरे पण ती जीप कशी ऐकल आपल्या गाडीला? नाग्या गाडीवान म्हणतात मला. नागा पवार आपल्या मिशीवरनं पालथी मूठ फिरवत बोलला. व्यंकटरावला त्या गाडीवानाचं आश्चर्य वाटलं. परिस्थितीची कल्पना येऊनसुद्धा तो घाबरला नव्हता. ओढ्याच्या लावणा दोघंजणं बैलांच्या वेचणीला लगटले तरी त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना खाली पाडलं होतं. एकाची मांडी मोडली होती. जीप जशी जवळजवळ यायला लागली तसा तो गाडीच्या धुऱ्यावरनं बूड हलवून उठला. गाडीच्या धुऱ्यावर उभं राहून त्यांनी सरळ बैलांना चापकानं फोडायला सुरुवात केली. बैलांना आता आणखीन मोकळं सोडलं गेलं, ती उडीवरच निघाली. गाडीच्या साठ्यात बसणं व्यंकटला आणि कांताला शक्य नव्हतं. त्यांना नीट बूड टेकून बसता येत नव्हतं. गाडी सारखी आदळत होती, त्यामुळे गाडीच्या फाळ्या खालनं धडाधड लागत होत्या. गाडीच्या खुटल्या पकडून दोन्ही पायावर त्यांना बसावं लागत होतं. सर्जाचा तर डावा हात मोडलेला, त्याला सांभाळून नेणं जिकिरीचं होत होतं. त्याचा मोडलेला हात खांद्यातनं गळून पडतो काय असं वाटायला लागलं होतं. व्यंकटनं सर्जाला आपल्या छाताडाशी धरलं. त्याचा मोडका डावा हात त्यांनी धक्का लागू नये असा धरला होता. गाडीवान मागे न बघता बैल पुढे दटावत होता. बैलही कठीण प्रसंग ओळखून राणा प्रतापाच्या चेतक घोड्यासारखी दौड करत होती. त्यांच्या तोंडातनं फेस गळत होता तर शेपटाखालनं पातळ शेणाचा राडा सांडायला लागला होता. त्या संकटातनं पळताना त्यांची लेंडी पार पातळ झाली होती. मागनं जीपचा प्रकाश झोत गडाबडा लोळत रस्त्यावर, झाडावर, शेतांवर, डोंगरदऱ्यात पडत होता. गाडीवान बोलायला तयार नव्हता. एवढा इमानी गाडीवान नागा पवार, वा. व्यंकटला त्याच्या पाठीवर थाप मारावीशी वाटली. पण गाडीवान तर गाडीच्या धुऱ्यावर उभं राहून बैल पळवत होता. बैलांनी किती पळावं यालाही काही सुमार होता. त्यांचा वेग मंदावायला लागला. तेव्हा गाडीवान नागानं मागे बघितलं. जीप त्यांच्या मागे अवघी 10-1 कासावर राहिली. ती वेगात होती. जीप आता आपल्या गाडीपुढे आडवी घातली जाणार. नागा पवार लक्कन लकाकला. त्यानं खेळी केली आणि सपाटीला असलेल्या बाजूच्या शेतात वेगानं गाडी घातली. गाडी वळवताना त्यांनी शिताफीनं नांदुरकीचं झाड चुकवलं. गाडी आपल्याला गुंगारा देतीये हे ध्यानात येता जीपच्या ड्रायव्हरनं गाडी पाठोपाठ आपली जीप घातली आणि धडाडकन आवाज झाला. नांदुरकीच्या झाडावर ती जीप आदळली होती. करुण किंकाळी उठली. पाठोपाठ जीपमधनं दुसरा आवाज उठला, वाचवा वाचवा वाचवा. गाडीवान अहो, जीप झाडावर आदळली. ती बहुतेक ड्रायव्हर गचाकलाय. जीपमधली माणसं मदत मागतायत. मरू दे, त्याच्या आईला आपल्या जीवा उठली होती ती. नाही, तसं असलं तरी ती संकटात आहेत. व्यंकटमधला दयाळू मास्तर बोलला. ते मरू दे खड्ड्यात. माझ्या गाडीवर झडप घालायला जीप येत होती. व्यंकटलाच मग वाटलं, आपण दया दाखवणं काही खरं नाही. ती दया त्यांना देऊन उपयोगही काही नाही. सापाला दूध पाचवून उपयोग नाही. मागे बघता बघता जीप पेटलेली दिसायला लागली. पाठोपाठ आरडाओरडा कितीतरी ऐकू येत होता. पाठलाग थांबला होता. गाडीवान मग धुऱ्यावर जो उभा होता तो खाली बसला. व्यंकटनं त्याचे पायच धरले. हे काय, माझे पाय कशा पाय धरताय? तुम्ही देवासारखं. म्या देव? म्या येडा बागाडा गाडीवाने. अर्जुनाचा सारथी मोठा देव कृष्णच होता. त्यांनी पांडवांना समध्या संकटातनं वाचवलं, तसा तू भेटलाच बाबा. तुम्ही देवाचं उदाहरण दिलं. कोण तुम्ही? अरे म्या व्यंकट मास्तर, धारगावच्या शाळेत म्या. असं आहे वय? म्हणजे तुमच्या वर्गात आमचा पोरगा असन की? काय नाव त्याचं नाव? त्या आईला सखा काय बरं नाव त्याचं? दामू. कितवीला आहे त्यो? कितीत हे ते नाही सांगता यायचं बघा, पण सकाळ रोज येतोय तो. तू कधी आलता का शाळेत? म्या कशाला शाळेत येऊ? शाळेत यायचं काय, माझं वय
लहानपणी बापानं कावळीच्या फोकानं मला बडवला होता का तर साळतनं पळून आलो तू म्हणून. बस साळाचा तो पहिला आणि शेवटचा माझा दिस. म्या तुमच्या पोराचं विचारतोय. मग विचारा ना पोराचं. अरे पण तुम्हाला तर त्याचा वर्ग आणि इयत्ता कंची ते बी सांगता येईना. ते ऐकलं आणि गाडीवान नागा पवारला शरमल्यासारखं झालं. आपला पोरगा शाळेत जातो पण तो कुठल्या वर्गात आहे हे आपल्याला सांगता येत नाही. काय म्हणायचं आपल्या अकलेला. या अक्कलच चुलीत घालायच्या लायकीची. मास्तर चादरीत काय तुमची बाईल आहे काय? हां बाईलच आहे. तिच्यावरनं बरंच रामायण घडलं म्हणायचं. म्हणजे जीपवाल्याचं काय झालं ते बघितलं की. अरे पण ते काय माझ्या बायकोवरनं नाही झालं. मास्तर तुम्ही मला दूध खोळं समजू नका. बाकी जीपवाला कशासाठी पाठलाग करलो? त्याला तुमची बाईल पाहिजे होती. काय जीपवाला या माझ्या बायकोसाठी पाठलाग करत होता? कशावरनं? खोटं बोलतोय सगळं तू. अरे खोटं नाही खरं ते सांगतोय म्या. त्यांनी पाठलाग केला ते त्याला तुमची बाय पाहिजे म्हणून. अहो किती वर्ष मी या बाजार करत हिंडतोय बैलगाडीतनं. म्हणा असला पाठलाग कोणी केला नाही राव. ते दरोडेखोर असतं ना तर त्यांनी बाईलाच्या येसनीला हात घातला तवाच कोराडी चालवल्या असत्या. पण ते गाडी अडवायला बघत होते. त्यांचा हात गाडीतल्या बाईकडे जात होता. मला ते दिसायला लागलं आणि मी गाडी पाळवली. ती जीप कोणाची आहे नागा? जीप मला वाटतं झेडपीवाल्या जानरावाची. कायावरनं? या रस्त्यानं तमासगिराच्या बाया म्या गाडीतनं कैक टाईम नेल्यात तेव्हा हीच जीप हमेशा अडवणूक करायची त्याची. मग तू काय करायचा? म्या काय करणार? बोलून चालून त्या धंदेवाल्या बाया त्यांना पैसा पाहिजेच असायचा. म्या गाडी पळवायला लागलो तर त्या म्हणायच्या गाडीवान दादा गाडी धीरे हाक. मग तू गाडी धीरे हालकालायचा. मग काय आता करणार? हुकमाचा बांधा मी. त्यांचीच जर जीपवाल्याच्या अंधारावाला हरकत नाही तर म्या काय बोलणार? कशाशी लेना देणार नाही. मला काय माझी मजुरी मिळायची कारण. बरं ही पोर कोण आहे ओळखली का? आता ती बसली पार नवरी गत. म्या कसं ओळखू तिला? व्यंकटनं तिच्या अंगावरची चादर बाजूला केली. नाकापर्यंत तिने ओढून घेतलेला पदर त्याने मागे सारला. काळोख झाला होता तरी त्या काळोखात तो चांदाचा तुकडा चमकला. अरे ही तर कुंभाराची कांता. हां म्हणजे तू ओळखली म्हणायची. बरोबर ओळखली की. हिला गाडीतनं पळवून आणायची. मला त्या मागे बाई सुपारी मिळाली होती बरं का त्या राक्षसाकडनं. पण मी त्याच टायमाला त्याच्या सुपारीवर थुंकलो होतो. काय म्हणतो तू नागो? होय आपण खोटं नाही बोलत कधी. इमान पाळतो आपण. तू कसाही हे कळलं मला नागो. ते तू सांगायची गरज नाही. तू होतास म्हणून आज कांता वाचली. म्या कोण वाचवणारा? वाचवणारा तो वरचा महाराजा. त्या झेडपीवाल्या जानरावाला देवाने बी शिक्षाच दिली की पापाची फळं अशी भोगावी लागतात. त्याचा झाडा द्यावाच लागतोय. झाडा घेतल्या बिगर वरचा महाराजा गप नाही राहत. त्यानं जीपच घेतली अपघातात. तिला आग बी लागली. जीपमध्ये ड्रायव्हर आणि जानराव नक्कीच होतं. आणखीन बाकी कोण कोण होतं कोणाला दखल? आता आम्हाला आंबे दोमल्यात पोची माझ्या घरला. मास्तर तुमच्यापेक्षा मला तिथं जायची घाई झाली. बैल कसे पाय वडत चालल्यात. हा व्यंकटला गाडीवानाची आणि त्याच्या बैलाची कमालच वाटली होती. त्यांना आरामाची सक्त गरज होती. आरामानं त्यांना तरतरी येणार होती. हुशारी येणार होती. मास्तर कुंभाराच्या कांताशी लगीन काय गपचिप लावलं काय? नाही गपचिप नाही. लगीन लावाय तांबोळ याच्या होता की. देवाच्या साक्षीने लगीन गाड बांधली. म्हणजे कांता तुमच्याशी लगीन करून लांब पळायला लागली. हा झेडपीवाला तिला पकडतोय म्हणून का? हां तसंच काहीतरी समज. मास्तर आता झेडपीवाला जान राहू लथलं. त्याची जान गेली. जीप संगती जळून भस्मसात झालं म्हणायचं. हा सोटका झाली कांताची म्हणायची. पण तू होता म्हणून हे झालं. मास्तर तुम्हाला सांगतो ना म्या. समज हे काय घडलं ते वरच्या महाराजानं केलं. आपण माणसं काय करणार हो? अरे आपण माणसं समधी खेळणी. काय म्हणता तुम्ही?